नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल ओठाने खाता येईल अशी खुसखुशीत करंजी. या पद्धतीने केलेले करंजीचे आवरण साठा न वापरता खारीसारखे खुसखुशीत होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम करंजीसाठी पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी एका ताटामध्ये 1 वाटी चाळून घेतलेला मैदा घेऊ. त्यात करंजी खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे बारीक रवा घालून घेऊ. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेऊ आणि करंजी चांगली खुसखुशीत व्हावी म्हणून पोह्याचे 2 चमचे साजूक तुपाचे कडकडीत असे मोहन घालून घेऊ. त्यानंतर ते मिक्स करून घेऊयात. त्यानंतर ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने पाणी घेणार आहोत. त्या वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेले आहे. पाणी थोडे थोडे घालून पीठ मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मला पीठ मळून झालेले आहे. मला पीठ मळण्यासाठी अर्धी वाटी पाणी लागलेले आहे. झाकण ठेवून 1 तासासाठी हे पीठ भिजवून घेऊयात. पीठ भिजतंय तोपर्यंत करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा खसखस घालून घेऊयात. खसखस ड्राय रोस्ट करून घेऊयात. खसखस व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच कढईत 1 चमचा तूप घालून ड्रायफ्रूट घालून घेऊयात. मी येथे काजू, बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. ते व्यवस्थित तळून घेऊयात. कढईत 1 चमचा तूप घालून त्यात 1 वाटी खोबरे घालून हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. खोबरं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच कढईत 1 चमचा साजूक तूप घालून अर्धी वाटी रवा घालून व्यवस्थित परतत भाजून घेऊयात. त्यानंतर थोडंसं तूप घालून त्यात 1 चमचा बेसन घालून भाजून घ्यावे. त्यानंतर आपल्या सारणात 1 चमचा मिल्क पावडर घालून घ्यावा. मिल्क पावडरमध्ये करंजीला मावेची टेस्ट येते. मिल्क पावडरऐवजी तुम्ही खवाही घालू शकता, पण खव्यामुळं करंजी जास्त टिकत नाही. बेसन आणि मिल्क पावडरमुळे करंजीला टेस्ट खूप छान येते. त्यानंतर सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स करा आणि त्यात वेलची पूड घालून घ्यावी. मिश्रण हलकेसे थंड झाल्यावर त्यात अर्धा कप पिठी साखर घालून मिक्स करून घ्यावे. अशा प्रकारे 2 ते 3 महिने टिकणारे करंजीचे सारण तयार झालेले आहे. हवाबंद डब्यात सारण भरून कधीही करंजी करू शकतो. चला तर आता करंजी बनवून घेऊयात. तुम्ही बघू शकता 1 तासानंतर आपले पीठ छान भिजलेले आहे. त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ आणि त्याची आपण छोटी लाटी लाटून घेऊयात. लाटी आलटून पालटून पातळ अशी लाटून घ्यायची. पातळ अशी लाटून घेतल्यानंतर आपण ती करंजीच्या साच्यात घालून घेऊयात. त्यात सारण भरून घेऊन त्याला व्यवस्थित बंद करू. त्यावरती साचा ठेवून व्यवस्थित चांगला प्रेस करून घेऊयात आणि एक्स्ट्राचे पीठ काढून घ्यायचे आहे. साच्याने करंजी बनवायची ही अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी ताटभर करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. चला तर करंजी तळून घेऊयात. मध्यम आचेवर करंजी तळून घेऊयात. आलटून पालटून गोल्डन कलरवर व्यवस्थित तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपली करंजी एकही फुटलेली नाही. साठ्याचा वापर न करता छान खुसखुशीत करंजी झालेल्या आहेत. तुम्ही देखील करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.